नमस्कार, मैं हूं निहाली आपके साथ और आप देख रहे हैं राष्ट्रीय तक न्यूज। चलिए नजर डालते हैं आज की खबर की ओर। अमरावती में राणा दंपति ने किसानों, खेतीहर मजदूरों, मेहनत कशों और बेरोजगारों के जीवन में समृद्धि लाने के लिए भक्ति भाव से महापद यात्रा का आयोजन किया। यह पद यात्रा गंगा सावित्री निवास से शुरू होकर अम्बा एकबीरा देवी मंदिर तक ले जाई गई। खास बात यह रही कि राणा दंपति ने यह पूरी पद यात्रा नंगे पैर पूरी की। इस पदयात्रा में असंख्य कार्यकर्ताओं ने उत्साहपूर्वक भाग लिया। ढोल नगाड़ों और झांझ मजीरों की ध्वनि और जय एक वीरा के नारों से पूरा इलाका गूंज उठा। सूखे की मार झेल रहे किसानों को राहत पहुंचाने, बेरोजगारों को रोजगार के अवसर प्रदान करने और आम लोगों के जीवन में सुख समृद्धि लाने के लिए देवी के समक्ष साके चढ़ाए गए। इस अवसर पर राणा दंपति ने कहा कि वे राजनीतिक मंच पर जनता की समस्याओं के समाधान के लिए संघर्ष करते हुए आस्था के साथ जन कल्याण की प्रार्थना भी करते हैं। इसलिए उन्होंने विश्वास व्यक्त किया है कि यह पदयात्रा जन कल्याण की सच्ची भावना है और देवी का आशीर्वाद प्राप्त करके कठिनाइयों का समाधान किया जा सकता है। हम तुम्हारे साथ हैं। जी परिस्थिती आम्ही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे हाल होताना आणि जे कहर देवांनी शेतकऱ्यांवर टाकलेला आहे ते पाहून यावेळी अंबादेवीला एकविरा देवीला एवढीच साकडा घालते की त्यांचं भविष्य चांगलं हो आणि आमचे मुख्यमंत्री देवाभाऊला अंबादेवी एकविरा देवी एवढी ताकद द्यावं की लवकरात लवकर दिवाळीच्या अगोदर आमच्या शेतकऱ्यांचं सगळं काही चांगलं हो एवढीच आज आशीर्वाद मागायला आणि साकडा घालायला मी अंबादेवी आणि एकविरा देवीमध्ये चालली आहे। मुख्यमंत्र्यांनी संबित दिल्यानंतर सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी जे चालतं म्हणून आपण म्हणजे आता डिस्टर्ब या ठिकाणी पदयात्रेला सुरुवात केलेली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील काय नेमकं सांगता? अनेक वर्षापासून अंबा माता एकविरा मातेच्या चरणी प्रार्थना करायला आम्ही जातो। बिना चपलीने वैदल गंगा सावित्री निवासवरनं जातो। हजारो कार्यकर्ते युवासन पार्टीचे कार्यकर्ते आहे, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे, सगळे मिळून खऱ्या अर्थानं आज या महापदयात्रामध्ये आज शेतकऱ्यांच्या जो संकटामध्ये आहे, शेतकऱ्याची परिस्थिती जी खराब आहे ते परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून माझी अंबा माता एकविरा मातेला हीच प्रार्थना आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना एवढी शक्ती दो की या सगळ्यांना दिवाळीच्या आधी सगळ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। शेतकऱ्याला बळकट करण्यासाठी जेवढे महाराष्ट्राचे नेते आहे त्यांनी आपल्या संपत्तीपैकी 10% संपत्ती जर मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जर जमा केली तर मला असं वाटते जे ईडी सीबीआयचं लक्ष काही अनेक नेत्यांकडे आहे ते दूर होईल आणि खऱ्या अर्थानं आज संकटात सापडलेला शेतकरी याला एक मोठी मदत केली जाईल। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे नॉन करप्ट आहे आणि कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर कलंक नाही आहे, कुठल्या प्रकारची संपत्ती नाही आहे असे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आहे। आणि मी सगळ्या नेत्यांना सगळ्या पक्षाच्या नेत्यांना विनंती करीन सगळ्यांनी पुढे येऊन आता राज्याच्या शेतकऱ्याला मदत करण्याची गरज आहे। सगळ्यांनी पुढे यावं। जे शेतकरी नेते म्हणतात स्वतःला जे महाराष्ट्रामध्ये फिरत आहे काही आमच्या जिल्ह्यातलेही टपोरी लोक आहेत त्यांनाही माझं सांगणं आहे तुमच्या संपत्तीची पुरी यादी आहे आमच्या जर तुम्ही त्या यादीमधली 10% जरी वाटप केली तर थोडी माणुसकी सरकार शेतकऱ्यासाठी राहील असं कुठेतरी वाटेल। कारण तुम्ही मंत्री होते, सरकारमध्ये होते, आता आमदार आहे, आमदार नाही आहे, माजी आमदार झाले आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरता ज्ञान देत। मला वाटते स्वतःपासून सुरू केलं पाहिजे। स्वतः जर त्यांनी आपल्या संपत्तीमधला 10% पैसे
शेतकऱ्यासाठी दिले तर शेतकऱ्याबद्दल काही आपुलकी असं दिसेल. नुसतं आरोप करायचे, पत्ते आरोप करायचे, राज्यामध्ये शेतकऱ्याच्या नावानं आपली दुकानदारी चालू करायची, हे न करता पुढे येऊन शेतकऱ्यासाठी साथ द्या आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधी जमा करा अशी माझी विनंती. फिलहाल खबरों में इतना ही. बाकी खबरों के लिए देखते रहिए राष्ट्रीय तक न्यूज.